पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। वडगाव गांजा इथं विविध उपक्रमांनी सामाजिक समता सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला। सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभाग धाराशिव यांच्या वतीनं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त 8 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान जिल्ह्यातील विविध भागात सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येतोय। त्या अंतर्गत दिनांक 11 एप्रिल रोजी वडगाव तालुका लोहारा जिल्हा धाराशिव इथं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचं आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सचिन कवले हे अध्यक्षस्थानी होते। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माजी सरचिटणीस प्राध्यापक किरण सगर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते। यावेळी विचार मंचावर समाज कल्याण अधिकारी सनम लामकणे, मुरुम नगर परिषदेचे नगराधिकारी सचिन भुजबळ, बार्टीचे प्रकल्प अधिकारी तुषार कदम, उपसरपंच बबन फुलसुंदर, शालेय समिती अध्यक्ष सचिन पवार आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी पुढे बोलताना सगर म्हणाले की समाजातील अनिष्ट रूढी परंपरा नष्ट करणं, जाती निर्मूलन, स्त्री पुरुष समानता, लग्नातील अनाटाई खर्च, व्यसनमुक्ती, हुंडाबळी, नरबळी, शेतकरी आत्महत्या यावर खऱ्या अर्थानं योग्य दिशेनं कार्य करावयाचे असल्यास महामानवाच्या स्वप्नातील भारत घडवायचा असेल तर त्यांच्या विचारांचे कृतीशील अनुकरण करावे लागेल, त्याशिवाय पर्याय नाही असं मत मांडत सविस्तर मार्गदर्शन केले। तर सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी महापुरुषांच्या जयंतीनिमित्त समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती देत नागरिकांनी त्यांचा लाभ घ्यावा असं आवाहन केले। मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, स्वाधार योजना, अॅट्रॉसिटी कायदा, बचत गटांना ट्रॅक्टर वाटप, जात पडताळणी, थोर महामानवांच्या जयंती साजरी करणे याबद्दल माहिती दिली। मान्यवरांच्या हस्ते गावातील नव्यानं पोलीस व सैन्यात भरती झालेल्या युवकांचा सत्कार करण्यात आला। तसेच रक्तदात्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले। सरपंच बबन फुलसुंदर यांच्याकडून रक्तदात्यांना प्रोत्साहन म्हणून पाण्याचे जार वाटप करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश फुलसुंदर यांनी केले, प्रास्ताविक तुषार कदम यांनी केले, तर आभार ग्रामसेवक जीवी करदोरे यांनी मानले। कार्यक्रमास गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यासागर फुलसुंदर, प्रभाकर साळुंके, विलास फुलसुंदर, डॉक्टर ज्ञानेश्वर फुलसुंदर, पैलवान सोमनाथ फुलसुंदर, अमोल साळुंके, महावीर माळी, राजेश फुलसुंदर, पंडित पवार, बबन बेळे, ज्ञानेश्वर भुजबळ, आकाश भुसकंडे, बापू फुलसुंदर, संजय फुलसुंदर, सोमनाथ साळुंके, ऋषी बिराजदार, गोविंद लोखंडे, गणेश पाटील, विद्यासागर पाटील, दशरथ माळी, महादेव गायकवाड, विशाल हिरवे यांनी प्रयत्न केले। या सप्ताहानिमित्त रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, स्वच्छता अभियान, प्रबोधनपर व्याख्यान आदी घेण्यात आले। यात 52 युवक युवतींनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन रक्तदान केले, तर 98 गरजू ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली। समतादूत नागेश फुलसुंदर, किरण चिंचोले, रमेश नरवडे, गणेश मोटे, गोविंद लोमटे, सुहास वाघमारे, अर्चना रणदिवे आदींनी विशेष उल्लेखनीय परिश्रम घेतले। उमरगा धाराशिव, मुख्य संपादक विकास गायकवाड, विश्वविनायक न्यूज। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।